बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्यांनी कित्येक वर्ष जगाला कुतूहलात आणि काहीशा भीतीमध्ये ठेवलंय. मात्र 2026च्या सुरुवातीलाच जागतिक स्तरावर ज्या काही अनपेक्षित आणि युद्धाच्या घडामोडी घडल्या त्या पाहता त्यांची भाकीतं खरी ठरतायत. विशेषतः जगातील वाढता राजकीय तणाव, युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक संकटांचं वाढतं प्रमाण हे बाबा वेंगा यांनी वर्तवलेल्या बदलांशी समांतर असल्याचं अनेकांना वाटतंय. आणि 2026 मध्ये तिसऱ्या महायुद्धाची टिंगी पडेल, जगभरात AI धुमाकूळ घालून बऱ्याच रोजगारांची जागा घेईल आणि जगावर आर्थिक संकट येऊ शकतं असं भाकीत केलं होतं. पण सुरुवातीला आपण त्यावर विश्वास ठेवला नाही. पण त्यांनी सांगितलेलं भाकीत हे आता जगात खरं ठरताना दिसतंय. त्यांनी 2026 मध्ये काय भाकीत केलं होतं आणि ते कसं खरं ठरताना दिसतंय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी. 2026 सालाबद्दल बाबा वेंगा यांनी केलेली भाकीतं आणि सध्याच्या जागतिक घडामोडींचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की जग एका अत्यंत संकटातून आणि कुठल्या तरी बदलाच्या कालखंडातून जातंय. 2026 मध्ये बाबा वेंगा यांनी संघर्षाचे आणि मानवजातीच्या बदलांचं भाकीत केलं होतं. या वर्षात प्रामुख्यानं एका महायुद्धाची सावली जगावर पडेल असा इशारा त्यांनी दिला होता आणि हीच प्रचिती सध्या जगभराला पाहायला मिळते. ती म्हणजे अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांच्या युद्धामुळे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सध्या टोकाला पोहोचला असून युद्धाची ठिणगी पडण्यामागे प्रामुख्याने इराणचा अणु करार आणि अमेरिकेचे टॅरिफ ही महत्वाची कारण आहेत. अलीकडच्या काळात इराणनं युरेनियम साठवणुकीचा वेग वाढून ते अण्वस्त्र निर्मितीच्या अगदी जवळ पोहोचल्याचा दावा पाश्चिमात्य देशांनी केला. त्यानंतर विशेषतः 2026च्या सुरुवातीला इराणमध्ये झालेल्या मोठ्या जन आंदोलनानंतर तिथल्या सरकारने निदर्शकांवर केलेल्या कडक कारवाईमुळे अमेरिकेच्या ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिला होता. अमेरिकेने इराणवर दबाव आणण्यासाठी मध्य पूर्वेत आपली 2 विमानवाहू युद्धनौका आणि मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केल्यानं युद्धाचे सावट गडद झाले. त्यानंतर जिनिव्हा इथं सुरू असलेल्या अण्वस्त्र कराराच्या वाटाघाटींमध्ये कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय फिसकटल्याने ही परिस्थिती अधिकच चिघळली आहे. अमेरिकेनं इराणसमोर आपल्या सर्व अणुचाचण्यांना केंद्रांना टाळं ठोकण्याची आणि साठवलेले युरेनियम अमेरिकेच्या हवाली करण्याची अट ठेवली, जी इराणने आपल्या भूमीचा अपमान मानून पेटावून लावली आहे. त्यानंतर या राजकीय संघर्षात इस्रायलची भूमिकाही कळीची ठरली आहे, कारण इराणकडून होणारा क्षेपणास्त्र विकास हा इस्रायल आपल्या अस्तित्वानुसार धोका मानतो. आजच्या घडामोडींनुसार तेहरानमधील काही महत्वाच्या लष्करी तळांवर हवाई हल्ला झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यामुळे संघर्ष आता केवळ धमक्यांपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय. इराणनेही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी दर्शवली असून जर हे युद्ध पेटलं तर त्याचा परिणाम जागतिक इंधन पुरवठा आणि अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे या 2 देशांमुळे जगात तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडेल का हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबर बाबा वेंगा यांनी 2026 सुरू होण्यापूर्वी एक भाकीत केलं होतं की 2026 मध्ये पूर्वेकडून युद्धाला सुरुवात होईल. हीच गोष्ट पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या युद्धामुळे पाहायला मिळते. या 2 देशांच्या युद्धाचं मूळ कारण म्हणजे वादग्रस्त सीमा आहे, जिला अफगाणिस्तान कधीही अधिकृत सीमा मानत नाही आणि त्यामुळेच तिथं वारंवार लष्करी संघर्ष होत असतो. सध्याचं तिथलं तणावाचं कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये होणारे दहशतवादी हल्ले असून पाकिस्तानचा असा ठाम दावा आहे की तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान या संघटनेला अफगाणिस्तानकडून आश्रय मिळतोय. या रागातून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत शिरून हवाई हल्ले केले, ज्याला उत्तर म्हणून तालिबानने थेट जमिनीवरून मोठं आक्रमण सुरू केलं. म्हणूनच हे युद्ध आता पेटलेलं दिसतंय. त्यामुळे सध्या बाबा वेंगा यांनी केलेलं तिसऱ्या महायुद्धाचं हे भाकीत खरं ठरताना दिसतंय. त्यानंतरच पुढचं भाकीत म्हणजे AI आणि जगावर येणारं रोजगाराचं संकट. बाबा वेंगा यांनी तंत्रज्ञानावर आधारित एक भविष्यवाणी केली होती. त्यांनी म्हटलं होतं की पुढच्या काही वर्षात AI हा मानवी बुद्धिमत्तेला मागे टाकेल आणि हीच भविष्यवाणी सध्या खरी ठरताना दिसते. सध्याच्या घडीला संपूर्ण जग याच दिशेने वाटचाल करत आहे. त्यात Amazon, Google, TCS यासारख्या मोठमोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांमध्ये कपात केल्याचं देखील समोर आलं. नुकत्याच राहुल पाटील यांनी केलेल्या AIच्या संशोधनामुळे IT सेक्टरला याचा जबर फटका बसला. त्यानंतर IT सेक्टरमधले त्याचे पडसाद काय उमटले आपण पाहिलंच होतं. यामुळे बाबा वेंगांची भविष्यवाणी सध्याच्या तरुणाईमध्ये अधिक भीती निर्माण करते. त्यानंतर बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत म्हटलं होतं की जगात एक दिवस कागदी चलनाचा अंत होईल आणि जगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. या भाकीताला खोलात जाऊन बघितलं तर कळून येतं की 2026च्या सुरुवातीपासूनच गोल्ड आणि सिल्वर यांच्यामधील गुंतवणुकीचं लोकांचं प्रमाण हे खूप वाढलंय. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत चांदीला आणि सोन्याला प्रचंड भाव आलेला आपण पाहिला. यावरून ही गोष्ट सिद्ध होते की माणसं आता एखाद्या कागदी रकमेमध्ये किंवा कुठल्या तरी करन्सीमध्ये गुंतवणूक करत नाहीयेत, तर ते एखाद्या धातूमध्ये किंवा पैशाची ठेवण करत आहेत. जागतिक बाजारात सोन्याचा आणि चांदीचा दर वाढल्यानं प्रश्न पडतोय की या वर्षभरात कागदी चलन हे अस्तित्वात राहील की नाही.
यामुळे जगाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. एकूणच 2026 मध्ये ही युद्धाची परिस्थिती, भीषण महागाई, सायबर युद्ध आणि महासत्तांमधील थेट लष्करी संघर्ष यामुळे जग एका मोठ्या संकटांच्या उंबरठ्यावर उभा आहे. बाबा वेंगा यांची भाकीत म्हणजे केवळ शब्द नसून ते बदलत्या काळाचं आणि माणसांच्या चुकांमुळे ओढावून घेतलेल्या संकटांचं प्रतिबिंब आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी जगाला केवळ शांतता आणि एखादा विवेकपूर्ण विचार हा एकच मार्ग आहे. नाहीतर निसर्ग आणि यंत्रांच्या या दुहेरी हल्ल्यात माणसांचं मरण हे झालंच म्हणून समजा. हेच या सर्व भाकितांचा सारांश सांगतो. बाकी मंडळी, बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीबद्दल तुम्हाला कोणत्या गोष्टी खऱ्या वाटतायत? जगात तिसरं महायुद्ध किंवा आर्थिक मंदी येऊ शकते का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.